नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांना दिवाळीच्या पुन्हा एकदा खूप 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 साऱ्या शुभेच्छा। तर मंडळी, पाडवा भाऊबीज विशेष मस्त असा हा फक्कड रंगीबेरंगी चमचमीत बेत आहे। पुरी भाजी आहे, पुलाव आहे, तळण आहे, गोडाचा पदार्थ आहे, वडे, चटणी सगळंच आहे। अगदी झटपट ही थाळी तयार होते। पाडव्याला नवरा आणि भाऊबीजला भाऊ दोन्हीही खुश होणार आहे। इथे मी एक वाटी छोले रात्रभर पाण्यात भिजवले होते। पाणी काढून कुकर मध्ये काढायचे, छोले बुडतील इतपत पाणी घालायचं, चवीनुसार मीठ घालायचं आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं। कुकरचं झाकण लावून गॅसच्या एका बाजूला आपण छोले शिजवून घेऊया। सुरुवातीची एक शिट्टी मोठ्या आचेवर, नंतर गॅस मध्यम करून 5 शिट्ट्या करून कुकरची वाफ जिरू द्यायची। तोपर्यंत एका बाजूला आपण झटपट होणारा पुलाव करूया। कुकर मध्ये इथे मी 2 चमचे साजूक तूप घेतलेला आहे, तुम्ही तेल सुद्धा घेऊ शकतात। तूप वितळल्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचे। जिरे छान फुलले की 10 काजूच्या मी पाकळ्या करून घेतलेल्या आहे, त्या काजू पाकळ्या घालायच्या। अर्धा मिनिट परतून घ्यायच्या। त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा उभा लांब पातळ चिरलेला आहे, कांदा घालून हलका गुलाबी होईपर्यंत परतायचा। कांदा जास्त लालसर वगैरे करायचा नाही, कांदा थोडासा कच्चा राहिला की त्याची गोडसर चव या पुलाव मध्ये छान लागते। कांदा थोडासा असा गुलाबी झाला की अर्धी वाटी फ्रोझन मटार घालायचे, याला सुद्धा मिनिटभर परतून घ्यायचे। आज आपण मस्त असा झटपट होणारा काजू मटार पुलाव करतोय। मटार घालून सुद्धा परतून घेतलं। या वाटीने 1 वाटी बासमती तांदूळ मी 30 मिनिटं पाण्यात भिजवलाय, तर बरोबर 1 वाटी आणि पाव वाटी म्हणजे 1.25 वाटी मी पाणी घातलेलं आहे। चवीनुसार यामध्ये मीठ घालायचंय आणि पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे। पाण्याला मस्त अशी खळखळून उकळी आलेली आहे। ज्या वाटीने पाणी मोजलं त्याच वाटीने 1 वाटी बासमती तांदूळ मी 30 मिनिटं पाण्यात भिजवला होता। पाणी काढून हा तांदूळ यामध्ये घालायचा आहे, व्यवस्थित एकजीव करायचं। कुकरचं झाकण लावून मध्यम आचेवर 2 शिट्ट्या करून कुकरची वाफ जिरू द्यायची। तर मस्त अशा खुसखुशीत पुऱ्या करण्यासाठी पीठ भिजवून घेऊया। तर आज आपण रव्याच्या पुऱ्या करणार आहोत। मस्त खुसखुशीत कुरकुरीत होतात, अर्धा तास सुद्धा फुगलेल्या राहतात आणि तेलकट होत नाही। 1 कप बारीक रवा घेतलेला आहे, त्यामध्ये अर्धा कप गव्हाचं पीठ घालायचं। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचंय आणि पाव चमचा साखर घालायची। संपूर्ण साहित्य व्यवस्थित मिसळून घ्यायचं। नंतर थोडं थोडं साधं रूम टेम्परेचरचं पाणी घालून पुरीच्या पिठासारखं पीठ मळून घ्यायचंय। खूप सैलसर करायचं नाही आणि अगदीच कोरडं सुद्धा ठेवायचं नाही, कारण रवा आहे, आपण हे पीठ थोडा वेळ मुरण्यासाठी ठेवणार। रवा जसा जसा भिजला जातो तो फुलतो आणि पीठ थोडंसं घट्ट होईल, त्याच अंदाजाने पीठ मळून घ्यायचंय। मंडळी, तुम्ही एकदा या रव्याच्या पुऱ्या करून पहा, चवीला अप्रतिम लागतात, मस्त खुसखुशीत कुरकुरीत होतात आणि बराच वेळ फुगलेल्या राहतात, अजिबात करकर वगैरे लागत नाही। छान असं मी थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेतलंय। साधारण पाऊण कप इतकं पाणी मला इतकं पीठ मळण्यासाठी लागलेलं आहे। या पद्धतीची कन्सिस्टन्सी आहे। पुढची तयारी करेपर्यंत पीठ मुरण्यासाठी बाजूला ठेवूया। आता आपण भाजीची तयारी करून घेऊया। तर 3 मध्यम आकाराचे कांदे मी चॉपर मध्ये चिरून घेणार आहे। कांदे मोठे असेल ना तर 2च घेतले तरीही चालेल। कांद्याचे काप करून चॉपर मध्ये घालायचे। सोबतच 3 लसूण पाकळ्या घेतल्या, लहान बारीक असतील ना 7-8 घेतल्या तरीही चालेल। 1 इंच आल्याचे साल काढून पातळ काप करून घेतलेले आहे। तर आलं, लसूण आणि कांदा बारीक चिरून घेते। हवं तर तुम्ही कांदा हाताने चिरून आलं लसूण ठेचून वापरलं किंवा पेस्ट वापरली तरीही चालेल। आलं लसूण आणि कांदा चिरून झाला। त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 मध्यम आकाराचे टोमॅटो मी चिरून घेतलेले आहे, मिक्सरला बारीक करून प्युरी करून घ्यायची। भाजीला फोडणी करण्यासाठी कढईमध्ये तेल गरम केलं। तेल चांगलं गरम झालं, अर्धा चमचा जिरे घालायचे। जिरे मस्त असे फुलू लागले की 1 चक्रफूल घालायचं आहे। त्याचसोबत 2 तमालपत्र, 1 इंच दालचिनी, 5 लवंगा घालायच्या आहे आणि 2 हिरव्या वेलची थोडेसे साल उघडून घालायचे, म्हणजे चव याची छान उतरते। अर्धा 1 मिनिट मंद आचेवरती हे मसाले परतून घ्यायचे, म्हणजे यांचे फ्लेवर तेलामध्ये छान रिलीज होतात। त्यानंतर चिरून घेतलेला कांदा आणि आलं लसूण घालायचे, व्यवस्थित असे एकजीव करायचं आणि मध्यम आचेवर कांदा लालसर होईपर्यंत परतायचा। कांदा कच्चा ठेवायचा नाही, नाहीतर भाजीची चव गुळचट लागते। मध्यम आचेवर कांदा परतला की लवकर परतला जातो। इथे पाहू शकतात कांदा मस्त असा लालसर झालाय। आता मसाले घालायचे। पाव चमचा हळद, 1.5 चमचा धनेपूड घालायची आहे, मोठा चमचा म्हणजे टेबलस्पून। त्यानंतर लाल तिखट घालायचंय। तर इथे मी चवीला तिखट असणारं आणि थोडंसं रंगासाठी बेडगी मिरचीचं तिखट सुद्धा घातलंय। अर्धा चमचा गरम मसाला पावडर घालायची। गॅस कमी ठेवायचा आणि मसाले अर्धा 1 मिनिट आपल्याला परतून घ्यायचे आहे।
इथे मी गरम मसाला पावडर वापरली आहे, कारण नेहमीची छोलेची भाजी आपण करत नाहीये, आज आपण छोले पनीर करणार आहोत। अर्धा एक मिनिट हे मसाले घालून सुद्धा मिक्स करून झाल्यानंतर टोमॅटो प्युरी घालायची, मस्त असं एकजीव करून घ्यायचं आणि लो मीडियम फ्लेमवर छान असं तेल सुटेपर्यंत हे परतून घ्यायचं, म्हणजे टोमॅटोचा कच्चापणाही निघून जातो आणि मसाला सुद्धा मस्त परतला जातो। आता मसाला परततोय तोपर्यंत ना मिक्सरच्या भांड्यामध्ये नाश्त्याच्या चमच्याने मोजून 2 चमचे हे शिजलेले छोले घ्यायचे आहे, थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्सरला पेस्ट करायची। छोल्यांची ही पेस्ट या भाजीमध्ये घातली की भाजीला छान एकसंधपणा येतो, दाटसरपणा येतो आणि भाजी चवीला मस्त लागते। तर इथे मसाला सुद्धा आपला मस्त परतून झालेला आहे, छान तेल सुटलेलं आहे, टोमॅटोचा कच्चापणा सुद्धा निघून गेला। आता हे शिजलेले छोले पाण्यासकट आपल्याला यामध्ये घालायचे। छोले छान मऊसूत शिजायला हवे या गोष्टीची काळजी घ्यायची। व्यवस्थित ढवळून घेतलं, त्यानंतर आपण जी छोल्यांची पेस्ट करून ठेवलेली आहे ना ती पेस्ट घालायची। इथे मी अजून पाणी घालणार नाहीये, भाजी तुम्हाला कितपत सैलसर हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये कोमट पाणी घालून कन्सिस्टन्सी ऍडजस्ट केली ना तरीही चालेल। छान असं ढवळून घेतलं, मस्त अशी उकळी आलेली आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं, पण छोले शिजतानाही आपण मीठ घातलेलं आहे, त्याच अंदाजाने मीठ घालायचं आहे। तवंग किती सुंदर आलाय आणि सुगंध सुद्धा घरभर पसरलेला आहे। दिवाळीचं गोडधोड आपण खाल्लेलं असतं, मग भाऊबीज पाडव्याला अशी चमचमीत थाळी केली की छान वाटतं। यावर झाकण ठेवून मंद आचेवर एक 7 ते 8 मिनिटं ही भाजी उकळून घ्यायची, हवं तर मध्ये चमचा आडवा ठेवू शकतात। भाजी आपली उकळते तोपर्यंत पॅन मध्ये तेल गरम कडकडीत करून घेतलेलं आहे। 200 ग्राम पनीरचे काप घालायचे आणि दोन्ही बाजूने मध्यम ते मोठ्या आचेवरती शॅलो फ्राय करून घ्यायचे। खूप कमी आचेवर करायचे नाही, नाहीतर पनीर चिवट होतं। अगदी असे तांबूस डाग पडेपर्यंत परतायचे, जास्त परतण्याची गरज नाहीये। तर छोलेची भाजी एक 7 ते 8 मिनिटं मंद आचेवर उकळून घेतली, त्यामध्ये हे परतून घेतलेले पनीरचे काप घालायचे, व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचंय। त्यानंतर एक मोठा चमचा कसुरी मेथी मी तव्यावर थोडीशी गरम करून घेतलेली आहे, हिला हातावर अशी क्रश करून घालायची, म्हणजे कसुरी मेथीचा स्वाद मस्त उतरतो भाजीमध्ये। व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि पनीर घातल्यानंतरही झाकण ठेवून कमी आचेवर फक्त 2 ते 3 मिनिटं ही भाजी आपल्याला उकळून घ्यायची आहे। कोथिंबीर घालायची, झाकण ठेवायचं, फक्त 2 ते 3 मिनिटं शिजवूया, म्हणजे पनीरमध्ये सुद्धा मसाल्यांचे फ्लेवर उतरतील। तर 2 ते 3 मिनिटं मंद आचेवर भाजी शिजवली, इतका सुंदर सुगंध येतोय मंडळी, रंग कन्सिस्टन्सी अप्रतिम आहे। एकदा हे छोले पनीरची भाजी तुम्ही करून पहा, सगळ्यांना खूप आवडेल, पुऱ्यांसोबत तर छानच लागते। कोथिंबीर घालूया, इथे आपली छान अशी चमचमीत भाजी तयार झाली। तर आपण थाळीमध्ये नेहमीची भजी न करता झटपट होणारी मिनी बटाटा वडा करणार आहोत। त्यासाठी हिरवी मिरची, कढीपत्ता, लसूण, आलं आणि चमचाभर धने घेतलेले आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचे, पाणी न घालता जमेल तितकं बारीक असं वाटण करून घ्यायचंय। छान असं हे फ्लेवरफुल ताजं ताजं वाटण करून झालं। 3 मध्यम आकाराचे बटाटे उकडून गार झाल्यानंतर साल काढून हाताने मॅश करून घेतलेले आहे। उकडलेला बटाटा आहे, वाटण आहे। सर्वात आधी बेसनची पेस्ट करून घेऊया। एक लहान वाटी बेसन पीठ घेतलं, चाळून घेतलंय, त्यामध्ये चवीनुसार मीठ, थोडीशी हळद घालायची, सोडा आपण घालणार नाहीये म्हणून हळद घालू शकतो। मिसळून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून नेहमीचा बटाटा वडा करण्यासाठी जशी कन्सिस्टन्सी ठेवतो तशाच कन्सिस्टन्सीचं हे सरसरीत बॅटर तयार करून घ्यायचंय। बॅटर खूप घट्ट नाही आणि खूप सैलसर ठेवायचं नाही, खूप पातळ झालं ना तर वड्यांवर व्यवस्थित कोटिंग होणार नाही। बॅटर सुद्धा तयार झालं, बटाट्याची भाजी तयार करून घेऊया। थोडंसं तेल कडल्यामध्ये गरम करून घेतलंय, पाव चमचा मोहरी घालायची। मोहरी छान तडतडली की थोडेसे जिरे सुद्धा घालायचे। जिरे मोहरीची खमंग फोडणी झाली की हे ताजं ताजं वाटण घालायचंय। वाटण कच्चापणा जाईपर्यंत परतून घ्यायचं। वाटण परतून झालं की पाव चमचा हळद घालायची आहे। इथे हळद घालतानाचीच क्लिप फक्त मिस झालेली आहे। व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आणि ही चुरचुरीत खमंग फोडणी या मॅश करून घेतलेल्या बटाट्यांवर घालायची आहे। आणि ना मी कोथिंबीर घालायची विसरले मंडळी, कोथिंबीर काढून ठेवली होती पण विसरले, तुम्ही सुद्धा कोथिंबीर नक्की घाला। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि छान ही फोडणी या मॅश केलेल्या बटाट्यामध्ये मिसळून घ्यायची। झटपट अशी ही बटाट्याची भाजी तयार होते। या थाळीमध्ये हे चमचमीत मिनी बटाटा वडा खूप छान लागतात।
भजी तर आपण नेहमीच करतो, पण एकदा तुम्ही हे मिनी बटाटा वडा नक्की करा. यासोबत आपण चटपटीत चटणी सुद्धा करणार आहोत. छान असं मिसळून झालं. त्यानंतर नाश्त्याच्या चमचाने एक एक चमचा मिश्रण घ्यायचं आणि वडे करून घ्यायचे. अगदी झटपट होतात. 3 बटाटे होते मध्यम आकाराचे, त्यामध्ये 13 वडे तयार झाले होते. मग तुम्हाला किती कसे लागणार आहे त्यानुसार तुम्ही करू शकतात. सगळे वडे करून झाले. तेल सुद्धा गरम झालेलं आहे. वडे तळून घेऊया. थोडंसं बॅटर घालून पाहायचं. पटकन वरती तरंगलं म्हणजे तेल परफेक्ट गरम आहे. वडे मी चमच्याने सोडून घेणार आहे. भरभर सोडले जातात. गॅस मध्यम ते मोठा ठेवायचा. त्यानंतर हे बटाटे वडे लहान आहे. तेल सुद्धा कढईमध्ये भरपूर आहे, म्हणून मी सगळेच वडे एका वेळेला सोडून घेणार आहे. तुम्ही किती तेल ठेवलेलं आहे त्यानुसार तुम्ही सोडून घेऊ शकतात. चमच्याने सोडले ना की एकसारखे हे वडे सोडले जातात. सगळे बटाटे वडे सोडून घेतले. मोठ्या आचेवरती मस्त तळून घ्यायचे. थोडेसे सेट झाले की उलटून घ्यायचे. सगळ्या बाजूने ढवळून आपल्याला एकसारख्या सोनेरी रंगावर हे वडे तळून घ्यायचे. चवीला अप्रतिम असे लागतात. यासोबत आपण छान अशी चटपटीत चटणी सुद्धा करतोय. छान हे बटाटे वडे तांबूस रंगावरती तळून घेतलेले आहे. टिश्यू पेपरवर किंवा चाळणीवर काढून घ्यायचे म्हणजे एक्स्ट्रा तेल निघून जातं. मस्त असे हे टुमटुमीत आपले बटाटे वडे तयार झाले. दिसायलाही खूप सुंदर दिसतात थाळीत. चटपटीत चटणी करूया वड्यांसोबत खाण्यासाठी. मिक्सरच्या भांड्यामध्ये मुठभर कोथिंबीर घेतली. चटणी छान मिळून यावी म्हणून 2 चमचे डाळवं, थोडंसं आलं घातलं. आवडीनुसार हिरवी मिरची घालायची आहे. अर्ध्या लहान आकाराच्या लिंबाचा रस घालायचा. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं. साखर मी घालणार नाहीये कारण चटपटी तशी चटणी मला हवी आहे. सुरुवातीला पाणी न घालता नंतर पाणी घालून मस्त अशी ही सरसरीत चटणी वाटून घ्यायची. संपूर्ण स्वयंपाक झालाय मंडळी. आता पटकन पुऱ्या करून घेऊया. पुऱ्यांचं पीठ छान असं मुरलेलं आहे. खूप सैल नाही आणि अगदीच कोरडं सुद्धा नाहीये. छान गोळे करून घ्यायचे आणि गोळे झाकून ठेवायचे कारण रव्याचं पीठ आहे ना, हवा लागून कोरडं व्हायला नको म्हणून. सगळे गोळे करून झाले. तेल सुद्धा गरम आहे आपलं. पटकन पुऱ्या लाटून घेऊया. मी लाटता लाटताच तळणार आहे. पुऱ्या लाटताना दोन्ही बाजूने उलटून लाटायच्या म्हणजे दोन्ही बाजूने एकसारखा दाब पडतो आणि पुरी छान तयार होते. खूप पातळ नाही आणि खूप जाड नाही, एकसारखी पुरी लाटून घ्यायची. हव्या त्या आकारामध्ये तुम्ही पुरी लाटून घेऊ शकतात. काही पुऱ्या लाटून घेतल्या. तळून घेऊया. तेल चांगलं कसं कडकडीत गरम असावं. गॅस मोठा ठेवायचा. पुरी घालायची. पुरी वरती तरंगली की झाऱ्याने हलक्या हाताने दाब द्यायचा म्हणजे पुरी फुग्यासारखी टम्म अशी फुगली जाते. पुरी एका बाजूने छान तळली की उलटून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूनेही तळून घ्यायची. मग आता तुम्हाला किती लालसर हवी आहे त्यानुसार तुम्ही पुरी तळून घेऊ शकतात. एकूण एक पुरी मस्त अशी टम्म फुगते. करकर लागत नाही. मस्त खुसखुशीत होते आणि अर्धा तास सुद्धा फुगलेल्या राहतात. संपूर्ण पुऱ्या याच पद्धतीने तळून घेते आणि काढून घेते. अगदी झटपट ही थाळी तयार होते. भाऊ ओवाळायला येणार असेल तर पटकन स्वयंपाक करून तुम्ही त्याच्यासोबत वेळ घालवण्यासाठी लगेच फ्री व्हाल अशी ही चमचमीत थाळी असते. आणि माहेरी जरी जाणार असाल तर भावासाठी माहेरी गेल्यावर सुद्धा ही थाळी तुम्ही नक्की ट्राय करा. संपूर्ण थाळी अगदी झटपट तयार झाली. चमचमीत छोले पनीरची भाजी आहे. काजू मटार पुलाव आहे. गोड मी काही केलेलं नाहीये. तुम्हाला हवं तर तुम्ही गुलाबजामुन खीर करू शकतात. इथे मी काजू कतली आणि बेसन लाडू ठेवलेला आहे. टम्म फुगलेल्या पुऱ्या, चमचमीत चटणी, टुमटुमीत बटाटे वडे, तळलेले पापड आहे. सोबत टोमॅटो आणि कांदा सलादमध्ये ठेवलेला आहे. अगदी झटपट आणि आवडेल अशी सगळ्यांना ही थाळी आहे. तुम्ही सुद्धा या पाडव्याला किंवा भाऊबीजेला ही थाळी नक्की करून पहा. संपूर्ण दिवाळीच्या फराळाच्या रेसिपींची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. सोबत लक्ष्मीपूजनाला पुरणपोळी परफेक्ट कशी करायची त्याची सुद्धा रेसिपीची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. नक्की पहा. कशी वाटली तुम्हाला आजच्या थाळीची रेसिपी? आशा करते रेसिपी आवडली असेल. रेसिपी आवडली तर लाईक शेअर करा.